या इकडे टोमॅटोचं प्लॉट बघा ना काही पाऊस आणि वल्ल एवढं थाच पूर्ण रोप कुठून आणलं होतं शांताराम देवी काय परिस्थिती त्याला काहीच नाही रे पालाच नाही राहिला त्याला त्याला काय काही बुरशीनाशक फवारलं काही झालं तरी काहीच नाही राहिलं त्याला हीच अवस्था झाली बरं का आपल्या पाड्याची टॅमॅटो 1.5 एकरची सगळीची दिवसाची लागवड आहे 1 महिन्याची असं नाही लागवड 25 ते 30 दिवस अशी परिस्थिती झाली संपूर्ण शेतकऱ्यांचं काही नुकसान आहे संपूर्ण असं एकही शेतकरी नाही का त्याचं काही नुकसान झालं बरोबर आहे जणांचे पंचनामे झाले किती हेक्टर असतो पावणे 200 हेक्टरचे पंचनामे केले त्यामध्ये 28 प्रकारची फळं पिकं फळझाडं पालेभाजी येते आणि इथे पण त्याची सरासरी एवढीच तेवढीची सगळं त्याची आंब्याची पण असं आंब्याची झाडं आंब्याचं पण करा ना आंबे पण येते सगळं काहीच ठेवायचं नाही कुणाला असं वाटतं का मला का एखादा चुकून राहिला त्याचं परत जर मिळालं तिकडलं शासनाकडनं काय आलं तर तो वंचित नाही राहिला पाहिजे आता प्रमाणे हां सगळं करून हे शेतकरी अरे भैया किती येतं किती एकरचा प्लॉट आहे इकडे किती एकरचा प्लॉट आहे 3.5 किती खर्च आला 2.5 लाख रुपये आतापर्यंत ते सगळं मल्चिंग ठिबक ड्रिप केलेले आहे ना सगळं नवीन 2.5 लाख रुपये आतापर्यंत खत बित बेडमध्येच टाकावं ताई काय होतं आपण आपल्या घरातल्या मुलांना खायला देत नाही वेळेवर पण याला खायला देतो बरोबर आहे नैसर्गिक आपत्ती आहे ना घरातल्या मुलांना सुद्धा आपण टाळतो कधी खायचं आणायचं पण याला पहिलं पाहावं लागतं बारीक मुलासारखं जपावं लागतं याला. याचा डोस चुकून झालं नाही तर आता पंचनामे झालेत लोकांना भरपाई मिळणं अपेक्षित आहे नक्कीच तुमचे मी प्रयत्न आता कसे राहतील उद्या कलेक्टरांसोबत बैठक आहे त्यांना देखील पत्र देणार आहे दुपारी प्रांतांशी देखील बोलणं सकाळी करून घेतलं मी आणि परवा बावनकुळे साहेबांकडे मी स्वतः जाणार आहे तर जो पत्रव्यवहार उद्या कलेक्टरला करणार आहे तीच परिस्थिती आणि त्याच गोष्टी बावनकुळे साहेबांना देखील मांडणार मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा पत्र देणार कारण ते द्यावं लागेल कारण असं कधी घडलंच नाही एवढ्या 50 वर्षाच्या इतिहासात एवढं मोठं नुकसान आज या ठिकाणी घडतंय का कालच्या गारा आजपर्यंत दिसत आहेत सगळं मालाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या भावना आणि नुसत्या भावना सांगून चालणार नाही तर ते मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं आपण करूया पण यांना शासनाकडनं मदतीची गरज आहे नाही नक्कीच मदत तर मिळालीच पाहिजे ना एवढं मोठं नुकसान झालं तुमच्याकडूनच आम्हाला जास्त अपेक्षा आहे कारण आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून जास्त आहेत आलं का लक्षात म्हणून त्यांना पण सांगणार की बाबा अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे चाललीच आहे परवा तर तेव्हा नाही लावा कृषी मंत्र्याचं जे PS ला वगैरे असं. हो बरं कसं आहे पूर्वी 10-17 वर्षापूर्वी असं झालं ह्याच वावरामध्ये 10-57 होतं मग शरदादा आला पंचनामा करून गेला कृषी खात्या पाठवले त्यांनी विधान परिषद प्रश्न मांडला काही रुपया आम्हाला दिला नाही फक्त आश्वासन दाखवून गेले निघून आता ताई आली म्हणल्यावर ताई लक्ष देईन हाय आता ताई पण आता काय शेवटी सत्ता त्यांच्या हातात ताई बी आता सत्तेमध्ये आहेत म्हणा पण शेवटी काय तर लोकांना फुलाची पाकळी मिळायला पाहिजे ना निगेटिव्ह थिंकिंग ठेवू नका तुम्ही असं बोललात की ते म्हणतील की पहिलं नाही मिळालं आताही नाही दिलं तर काय अहो नाही तर इथं 10-57 होती बिनी आता सोडून दिली आणि त्यांनी माझं विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये नाही विधान परिषदेमध्ये मग त्यांनी प्रश्न मांडला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी कशामुळे झालं होतं हे नुकसान कशामुळे झाले ती नुकसान कशामुळे झाली होती बिनी खरं म्हणून काहीतरी असं हे फरक काही शासन देत नाही शेतकरी काय त्याच्यात बाबा तुमच्या भावना ठीक आहे पण तुम्हाला मार्ग निघेल मदत मिळेल साहेब सांगा येडगावच्या शेतकऱ्याला हो फॉल्ट किती दिवसात येडगावच्या एका टोमॅटोच्या फ्लावरचं रोप खराब लागलं होतं
आज कमी 25,000 गुंठे इथून 2 लाख 1.5 लाख ठीक आहे, आता ही नैसर्गिक आपत्ती आहे, अहो ही नैसर्गिक आपत्ती आहे का कुणी केलेली आहे का? पण तरी शासन पाठीशी राहील ना. शेतकऱ्याच्या तुम्ही माणसाला काय असं बोलतो म्हणजे आम्हाला अनुभव येत म्हणजे 10 वर्षाचा. 2 विषय वेगळे आहेत. ते पहा, बियाणे खराब लागणं हा विषय वेगळा आणि इथे गारपीट झाली, आपत्ती आहे, मग शासन पाठीशी राहील उभे ना. आणि ताई खरं वास्तविक आहे ना, सगळे शेतकऱ्यांची तुमच्याकडे जास्त अपेक्षा आहे. इकडे कोण कोण येऊन गेलं? आता तुम्ही लक्ष टाकलं तरच हे काम होणार. हे बाकी 3 सरकारी कर्मचारी होते, 6 सूचना दाखवते ना आम्हाला. नाही सकाळी ती यंत्रणा पाठवायची व्यवस्था सुद्धा प्रांतांना सांगणार. सर्व काय होईल तुम्ही जरा लक्ष टाका. मी सकाळी त्यामुळं शेतकऱ्याला काहीतरी मिळेल. आपले संतोष तहसीलदार पाटील बघा ना. रजेवर आहेत. तहसीलदारांना मी सांगितलं ऑपरेशन झालं गवारीकडे 4 म्हटलं जरी सुट्टी 3 असली दिवस झाले. ते लोक सुट्टीवर आहेत म्हटलं, लोक पाठवतोय मी सगळ्यांना सांगतो सगळे जाऊ आणि सगळे पंचनामे आजच्या आज झाले पाहिजे. कारण आज जी परिस्थिती असेल रात्री आणि आज ती काय उद्या राहणार नाही, त्यामुळे ती दाखवता येणार नाही, म्हणून ते आपण तातडीने करायचं. पंचनामेच नाही केले तर पैसे मिळायचा प्रश्न येतो कुठे? बरोबर आहे. खासदार साहेबांनी हा प्लॉट पाहिला का? हो हा कांद्याचा पाहिला, कांद्याचा हा पाहिला. हा त्या बघा आपलं हे कोकाटे ह्या कालच्या गारा उलट करा. असं उलट दाखवून त्यांना दाखवून तिकडे म्हणजे त्यांचा नंबर आहे त्याच्यात. बघा बरं वाघकडनं घ्या, हे गारा साचले होते सगळ्या. बातमी करून लगेच पाठवणार. ती बातमी सुद्धा वाणीसाहेबांनी तयार केली की पाठवणार. वावरामध्ये बघा ना की लिंबावली गारा लिंबावानी गारा होते. जसं एकदम सकाळपर्यंत गारा वगैरे पडून आतमध्ये कांद्यात गारा गेले. पाण्यामध्ये हात लगात जाऊन एवढं थंड पाणी जातं. अरे पण आज सकाळपर्यंत गारा होती. सारा सुद्धा तरकारी बाद झाली. तुम्ही पण मला हे करा व्हॉट्सअप कुठे गेले ते किती प्रकारच्या मालाचं नुकसान झालं ते पाठवा मला, आणि किती हेक्टरचं नुकसान झालं ते आलं पाहिजे. एक पत्र तयार करून पाठवा मला कलेक्टरला द्यायला, म्हणजे मग त्याच्यावर ड्राफ्ट तयार करते, माझं पत्र तयार करते. काय आलं वाघला सांगा ना, वाघ देईन लगेच. रात्री इतकी गारपीट झाली 50 वर्षाच्या इतिहासात झाली नाही असं वाटखळ गाव आणि त्याच्या शेजारी असणारं पांगरी गाव नगर कल्याण हायवेला लागून एवढा मोठं प्रचंड नुकसान झालं. किती हेक्टर तिकडे झालं? 250 हेक्टर त्या वाटखळमध्ये झालं आणि इकडे 90 हेक्टर आपल्या पांगरेमध्ये झालं. तर या ठिकाणी पंचनामे सकाळपासून मी लावले होते करायला, पंचनामे झाले आहेत. जवळजवळ 18 प्रकारच्या फळबागा सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मला कोकाटे साहेबांशी बोलायचं आहे तातडीने. त्यांना म्हणा ताईला तुमच्याशी बोलायचं आहे आणि उद्या तुमच्याकडे रिपोर्ट. नंबर सांगता का जरा साहेबांचा? पाठवा आणि तातडीने या गोष्टीची दखल घेतली गेली पाहिजे. आता मी चॅनलवाल्यांच्या समोर आहे आणि मी तुमच्याशी बोलते आहे, ते ऑन रेकॉर्ड बोलते, स्पीकरवर फोन आहे. त्यांना सांगा की गंभीर बाब आहे. मी आता उद्या कलेक्टरकडे पण पत्र देणार आहे आणि पालकमंत्र्यांना सुद्धा देणार आहे. पण तुमचं खातं आहे, तुम्ही जास्त काळजी शेतकऱ्यांची घ्याल. मला हा विश्वास माणिकरावांबद्दल आहे, कारण ते माझे सहयोगी आहेत. आता शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे. तुम्ही आता पाहणी केली, मंत्री महोदयाशी फोन लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचा तुम्हाला फोन पुन्हा येईल. लोकांना भरपाई मिळण्यासाठी किंवा मदत मिळण्याची गरज आहे. निश्चितपणाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर 50 वर्षाच्या इतिहासातनं घडलेली घटना घडलेली आहे आणि त्यामुळे जर शेतकरी पोटाला चिमटा घेतो, लेकराला खाऊ घालत नाही, पण एवढं त्या जमिनीची मशागत करतो आणि त्याच्यावर जेव्हा असं संकट येतं त्याचं दुःख त्याला माहिती आणि कुटुंबातल्या त्या महिलांना माहिती ज्या कष्ट करत असतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सगळ्या अगदी पालकमंत्री असतील, या ठिकाणी आपले माणिकराव कोकाटे असतील कृषी मंत्री, त्याचबरोबर या ठिकाणी परवा उद्याच मी कलेक्टरांनासुद्धा भेटणार आहे, कृषी आयुक्त असतील, या सगळ्यांच्या मार्फत सगळ्यांकडे कागद पोचवून त्यांच्याकडनं कुठल्याही भावात या लोकांना कशी भरपाई मिळेल, शासन दरबारी त्याचा आवाज कसा उठवला जाईल, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटायला आणि त्यांना देखील सांगायला कमी पडणार नाही. आपण परवा बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे पोचू प्रकरण आणि या लोकांना, या शेतकऱ्यांना, आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कच्चा ड्राफ्ट मला तयार करून पाठवा, मला फोन करा. किती प्रकारच्या नुकसान झाले, किती हेक्टरचं झालं, किती शेतकऱ्यांचा सुद्धा आकडा पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे मला त्या पद्धतीने पुढे तयार करून पाठवा. ओके. नमस्कार, तुमचं नाव काय आहे? सकाराम मारुती गायगट. गाव कुठलं? हे वाटकळ. काय नुकसान झालं पावसामुळे, गारपिटीमुळे? आमच्या आता एवढी मिरच्या पाक बसवला होता पोरांनी, पण 1 नंबर मिरची आता 2 दिवसांनी तोडायच्या होत्या. एवढी मिरच्यांची नुकसान झाली का आता आम्हाला तोडायला हात घालायला जागा नाही राहिली. किती एकर आहे? किती एकर आहे? ही एकर अर्धा एकर आहे आणि टमाटे इकडं 1.5 एकर आहे. टमाट्याच्या मिरच्याच्या आणि धाना तिकडं 1.5 एकर आहे. इकडून माझी जवळजवळ भांडवलच 1.5 लाख रुपये गेले तिन्ही मिळून. त्याच्या पलीकडे दुसरी आरण कांद्याची, कांदे काढले त्याचाच माल केला. एक पाला राहिला ना, मिरच्या सगळ्या तुटू पडल्या गारणी आणि त्यांनी ते काय सोडून गेल्या काही मिरच्या. माझं नाव सकाराम मारुती गायवट, मी वाटखळचं आहे. ही माझी मिरची आहे. ही मिरची जवळ आता 2 दिवसांनी तोडायची होती, तर त्याच्यामध्ये ह्या पावसाने जेवढी नुकसान केली का त्या मिरचीला आहे ना, काही ठेवलं, सगळ्या मिरच्या गळून पडल्यात. झाडंसुद्धा फार उलटी पालटी झाल्यात. आज जवळजवळ माझी ही तांबाटे मिरच्या ही जवळजवळ 1 धना जवळजवळ 1.5 लाखाची माझी भांडवल होती. ही कांदा काढून कांद्याचं भांडवल याच्यात गुंतवली आणि कांद्याची सुद्धा आरण भिजती. ही कारण येते कांद्याची. कांद्यात पण गेलं, खालून पाणी गेलं, वरून जागा वादळाने कागदच उडावला ना, कागदच उडावला. गारपीट, वादळी पाऊस सगळं झालं आणि गारा एवढं का गारांनी पार पाईपलाईन आहे त्या सगळ्या फोडून टाकल्या. उडाले, कागद बिगा सगळे तुटले. किती वाजता पाऊस होता? किती वाजता? 4 पाऊस एवढा आलता इथे का नाही, झाड पडलं होतं. चालू झाल्यानंतर 6 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. इथं गाड्या बंद झाड पडलं होतं ना, या टायमाला पाऊस चालूच होता. झाड आतापर्यंत पाऊस चालू आहे टायमाला. बंद झालं. सकाळी लोक उठली तरी असं थर होतं वावराने पिकावं वासं पार चालता येत नव्हतं शेतामध्ये गारांनी. माझ्या आयुष्यात पाहिला बघा. धान्य भिजलं घरामध्ये, एवढं पत्र, नवीन पत्र पर आतमध्ये सगळं धान्य गेलं. माझ्या घरावर पत्र ठेवला, आख्या पत्राला भोकं पाडले. 35 पावसात आख्या केलं ना पंचनामा? हा, पंचनामा केले. नाही गेली. आता आली आहे ना, आता आली मला ते सगळे पत्र बदलायचे. मी आता त्या ठेकेदाराला दाखवतो. उद्या पण सुरुवाती होणार आहे. त्यांच्या घराचं करायला पाहिजे ना, एवढं मोठं नुकसान झालं. घरांची किती घराचे पंचनामे करत नाही का? आज का नाही झाले? आज का नाही झालंय? मी सकाळी गोविंद शिंदेंना फोन केला, प्रांतांना सांगितलं की सगळ्या टीमा पाठवा, नाही तर शेतकऱ्यांचे हाल होतील, शेतकऱ्यांचे पंचनामे होणार नाही आणि उद्यापर्यंत ती स्थिती पाहायला मिळणार नाही. शेडचं पत्र आम्ही अजून बोललं नाही. घराचे पंचनामे तुम्ही करा. पत्रकार ते पण ना आली, जरा बघितलं आणि लगेच गेली. त्यांनी पंचनामा केला, बघूनच गेल्या. जेवढे घरांच्या नुकसानी झाल्यात ते सगळे पंचनामे करा. व्हिडिओ काय जेवायला आलो होते? व्हिडिओने काय जातच नाही. ते लावून व्हिडिओना फोन ताई, सूचना द्या ना. नाही जरा बोला तुम्ही. केले का नाही पंचनामे तुम्ही? नुसते हवाई पाणी नको ना, लोकांना मदत मिळाली पाहिजे. हा म्हणजे एखाद्या माणसं जर बाहेर असती ना तर आखी निम्मी माणसं गेली असती. गारा पाहून लोक घरांनी पळाली. आमच्या पोराचं डोकं फुटलं. आपला आक्षेपण सर आहे का नाही, टाकायला आलं ताई खाली कांद्याव ना, डोळ्यावर गार पडले ना, आता ऍडमिट आहे बघा. लाल झाला डोळा, डोळ्यावर एवढे गार पडले. आता माझं बारके पोरं आजारी पडलं. त्याला सुंदर ना माझा पुढे काय माहिती, मी आता फाट्यावर गेलो ना, एवढी गार तिच्या डोळ्यावर पडली. काय कांदे एवढा डोळा झाला, एवढा शेतात नव्हती म्हणून बरं झालं. माणूस घरी म्हणूनच लागत नाही. बुधवंत जबाबदारी ना घरांचं. आता लागत नाही म्हणलं. ते हे व्हिडिओ आहेत ना, बुधवंत हे व्हिडिओ आहे ना. नाही विजय नालवडे. नाही यांच्याकडे चार्ज आहे ना सगळा. अच्छा, दोन्हीच आहे. याच्यावर लावा ना नालवडे, डेप्टी सी.
भागातला माणूस दुसरा नंबर आहे का त्यांच्याकडे? असं पण आता ते काय आपल्याला काय माहिती. येऊ शकत नाही कोण वेळ निघून गेली जे करायचं ते करून बस. आता येऊ शकत काय आता गेलाय थोडी आवड अजून असं आहे का जे करायचं ते करून घ्या. नलावडे सर, काय तो व्हिडिओ आहे का? त्या व्हिडिओला कळायला पाहिजे होतं. काल काय झालं आहे, ह्या 2 गावांमध्ये इतकी गारपीट झाली की घरांचे पत्रे फुटून या ठिकाणी गारा अगदी 11-18 प्रकारच्या सर्व नुकसान केलं मालाचं. प्रत्येकाच्याच घराचं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. मी आता कृषी मंत्र्याला सुद्धा टाकलं आहे, परंतु आपला व्हिडिओ इथे येतो काय? पण त्यांनी सध्या सूचना देऊ नये की ज्यांचे पत्रे फोडून आतमध्ये हे नुकसान झालं आहे त्यांना घरांचं पंचनामे करायला काय झालं होतं? पण का बरं केलं नाही? मला हा माझा प्रश्न. तहसीलदारांनी त्यांची जबाबदारी केली, कारण मी गोविंद शिंदेंना सांगितलं, प्रांत साहेबांना, की सुट्टी असली तरी पाठवा, कारण परत काय गारा पाहिला त्या गारा अजून दिसत आहे तिथे. आणि मग तुम्ही विचार करा, ते एवढं जवळजवळ एका गावाच्या 250 हेक्टर आणि एका गावाचं 90 हेक्टरचं क्षेत्र याच्यामध्ये बाधित, म्हणजे काहीच राहिलं नाही, काहीच नाही. पांगरी आणि वाटखळ, पांगरी आणि वाटखळ या दोन्ही गावाचं नुकसान झालंय. अरे व्हिडिओ फोन लागत नाही, तुम्ही घ्या बरं त्यांना लाईनवर घ्या. 24 तास अजून गार आहे तुम्हाला बघायला. भाऊसाहेब कुठे आम्ही मगाशी गेलतो ना, बांधाला अजून गारा पडलेले आहेत. तेव्हा ह्या माणसाचे आहे का डबकाच्या कडेला अजून गारा आहेत. असं कागदाखाली पण आहेत, कागदाखाली असं कागद टाकलं ना, कागदाखाली अशा गार आहेत एवढल्या. बिळबिळी आवडली की गार आहे. आता इथे स्टँडला गेले ना आपल्या पोरांनी आता मोरी आणून ठेवली का, त्याचं अजून पाणी निघते खाली, अजून गार आहे तिथे. अजून केवढ्या गाराची डोंगराच्या बाजूने का या वाढल्या गार आणि रस्त्यापासून खाली का अशा या वाढल्या गार, अशा गार 2 प्रकार झाले गारांमध्ये. 3 वेळा वीज जी खरडली ना त्याच्यात. त्यांच्याकडे एकच नंबर आहे का नलावडेजी? हा, एकच नंबर आहे का? तुम्ही तातडीने त्यांना मेसेज करा, काही करा. त्यांच्याकडे दुसरा नंबर आहे. उद्या मला सकाळी इथे तुमचा ग्रामसेवक आहे, त्याला सांगा जरा. आणि सुद्धा घराचं झालं असतं तर कोण? विजय नलावडे. आपले व्हिडिओ साहेब बोलले का केलं नाही? एवढ्या शेतकऱ्यांचं झालं आणि तुम्हाला घरं काय होती? आज साहेब पाहिलेत उद्या भरणार आहे, फॉर्म भरून घेणार उद्या. हो हो हो, देतो. ओके सर, गुड नाईट. कांद्याचं नुकसान झालं आहे, टॅमॅटोचं झालं आहे, वेगळ्या वेगळ्या प्लॉटचं झालं आहे ना, टॅमॅटोचं झालं. त्याचा एक फोटो जो तुमच्याकडे असेल ना प्रत्येकाचा, तो त्यांना पाठवून द्या. मग त्याच्यातला कोणता घ्यायचा, कसं करायचं? व्हिडिओ कोणाकडे होता? व्हिडिओ आहे ना. वाणी साहेब, आतापर्यंत इतिहासामध्ये आता ज्येष्ठ लोक त्या ठिकाणी सांगतात का आतापर्यंत ही गारपीट आतापर्यंत कधी झाली नव्हती, आयुष्यात नाही. म्हणजे आतापर्यंत झाली नाही. आणि गारपीट झाली तर झाली, पहिला वारा आला, वारानंतर पाऊस, त्यानंतर गार, कंपट 1 तास चालला होता. शेतकऱ्यांना कांद्यावर आरणीवर झाकण घालायला सुद्धा जाता येत नव्हतं. पण पाऊस इतका झालाय, वावरांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी होतं, कांद्याच्या खालून पण पाणी, वरून पण पाणी होतं. आता 11 ते कुणाच्या 15,000 गाडी, सचिन बोलत यांची 15,000 गाडीची लागवड टाइम 15 दिवसात झाली, यांची 10,000ची. अनेक असे भरपूर शेतकरी आहेत. त्या मुलाला डोळ्यावर गार पडली आणि त्याचा डोळा गेला, ते सुद्धा फार किती गंभीर बाब आहे की लोक बाहेर असती तर जगली असती का? ही गोष्ट सुद्धा शासनाने विचारात घेतली पाहिजे आणि ती विचारात घेऊनच शेतकऱ्यांचा पोटाला चिमटा काढून काम करणाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. क्षेत्रातले गाव आहेत ना.
आणि साहेब तरच त्यांना मानावं लागेल. सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. अन्न नाही का पाणी नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या मान जाऊन त्यांनी खरंच ग्रामसेवक पुढे आहे ना, ग्रामसेवक. आणि आमच्या सर्कलांचा मोबाईल काय मत बंद असतो. सर्कल आपले चांगले तुम्हाला जोडीदार नव्हतं कोणी आपण काही शेती अधिकारी मडके म्हणून तो आपण काही तो सुद्धा यांच्या बरोबर अपंग असताना तो माणूस फिरला. फोडवाय त्याला. आणि भाऊसाहेब तुमचा विस्तार अधिकारी कोण आहे? ते कुठे आहे? दुसरं कोणीच भेंडे साहेब त्यांना काही काळजी नाही. नाही मला सांगा, गारपीट झाली याच्यात नुकसानीचा कृषी विभागाचा पार्ट आहे, याच्यात भोसले होते ना, तहसील महसूलचा पार्ट आहे, पंचायत समितीचा आहे, याच्यात पंचायत समितीचा पार्ट आहे. फक्त महसूलवाल्यांनी बजावलं आणि पंचायत समितीवाले व्हिडिओ काय तर नुसतं पाहायला पाणी करून निघून गेले. यांच्यातले आहेत म्हणून तरी बरं आहे. दुसरे कोणाला तिथं मग काय झालं? आपल्या तालुक्यातल्या प्रतिनिधी बघून येऊन जायचं. काही सगळ्यांची एक इच्छा आहे. सकाळून चर्चा झाली होती का सगळे लोक या ठिकाणी येऊन गेले. परंतु अपेक्षा आम्ही या ठिकाणी आतापर्यंत थांबलो. आम्हाला एकच अपेक्षा, आम्हाला नक्की ताई या ठिकाणी आम्हाला न्याय मिळून देणार. शेतकऱ्यांना जो आता ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण हो अशी अपेक्षा तुमच्यावर आम्ही करत आहोत. नक्की आणि कोणाचे पंचनामे ठेवू नका, राहिली म्हणू नका. फार सांगा जरा किती एकर आतापर्यंत? साधारणतः 2.25 हेक्टर प्लस 27 वेगवेगळ्या पिकांचे नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कांदा पीक, ज्या हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्याचं प्रमुख पीक आहे. नगदी पिकामध्ये टॅमॅटो पीक आहे. त्याच्यानंतर फ्लावरचे मोठमोठे प्लॉट पाहिलेले आहे. मिरची आहे, पालेभाजी आहे. आंबा पिकाची कैरी पूर्णतः पडून ज्या आरणी होत्या त्या साठा शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला होता, जेणेकरून ते गुणित भरून शेतकरी बाजारपेठेमध्ये येणार होता. ते सुद्धा पूर्णतः नष्ट झालेलं आहे. या प्रमाणे 27 पिकं जे वेगवेगळे पिकं आहेत, जे पालेभाज्या आहेत, त्याच्यामध्ये फळभाज्या फळपिकं आहेत, पूर्णतः नष्ट झालेला आहे. गारपीट पडले, सडन स्ट्रॉम म्हणतो आपण, एकदमच पाण्याचा प्रवाह किंवा गारा सकट पकडणे आणि त्या ठिकाणचं शेतीचं पूर्ण नुकसान होणे. त्या प्रकारे आज एक आम्ही दुपारी 1:30 वाजता फोटो काढला गारेचा मोठा खडा, जेणेकरून तो एका भांड्यामध्ये कसं साठतो त्याप्रमाणे तो मोठा याच्यावर त्याच्यावरून कळतं की गाराचे प्रभाव किती असणार आहे. आता तो मातीमध्ये साधारणतः 2-3 आठवडे तरी तो त्याचं पाणी राहणार आहे. पुढची सगळी पिकं त्याच्यामध्ये वाटत नाही माझ्या अनुभवातून की पुढच्या शेतामध्ये वापसा होईल किंवा नवीन पीक त्याच्यामध्ये पेरणी होईल. आणि अवघ्या 2 महिन्यावर पुन्हा पावसाळा येतोय. पावसाळ्यात माझ्या अनुभवाप्रमाणे मला इथं 11 महिने पूर्ण झालेले आहेत. पावसाळ्यात तर काहीच पीक येत नाही. म्हणजे मी स्वतः पावसाळ्यामध्ये फिरतो इथं. फक्त भात पीक थोडंसं हातातोंडाशी असतं, ते शेतकऱ्यांना फक्त उपयोगी साधन आहे. घरांचे पत्रे जे वाऱ्याचे जे उडालेले आहेत ते ग्रामसेवक भाऊसाहेब आणि आम्ही संयुक्त पंचनामे. भाऊसाहेब किती घरांचं नुकसान झाले? आतापर्यंत 7 घरांचं नुकसान झाल्याचं कानावर बातमी आलेली आणि पाणी पण केलेली. तर उद्या सगळीकडे सविस्तर म्हणजे पाणी करून जे काही पंचनामे करण्याचं म्हणजे 100% जे काही नुकसान झालेलं त्याचे पंचनामे करण्याचा प्रयत्न. वाणीसाहेब ते मारुती विठ्ठल म्हणून गोलब आहे, त्यांच्या मुलीचा त्या अपंग आहे घरामध्ये. त्यांना रात्री 2 माणसं बोलवून तिला ताप होता. त्या ठिकाणी अपंग कुटुंब आहे. त्या नंतर सकाळी फोन आला रंग बरोबर ना. तर त्यांच्या घरावर एवढं पाणी होतं घरामध्ये. त्या मुलीला उचलायला 4 लोक बोलवली. रातभर रडत होती. सकाळी ती माई रडत होती. त्यांचा पंचनामा पण होणं गरजेचं. त्यांच्या मागे आधार नाही कुणाचा. अपंग 3 मुलं होती, त्यातली 2 मुलं अपंग वारल्यात, एकच मुलगी अपंग आहे. त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. त्या गावातला आहे ना कुणी असू, त्याला सर्वसामान्य गोरगरीब असू कुणी सगळ्यांना एकसारखा न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आमची. याच्यात कुठल्या पद्धतीचं राजकारण होऊ नये. ठीक आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.